जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 30 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण 6 ते 7 हजार क्रेटची झाली। गावठी टोमॅटोला 350 ते 450 रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि संकरित व्हरायटीला 150 ते 200 पावणे 250 पर्यंतचा बाजारभाव मिळाला। गावठी टोमॅटोला 300, 350, पावणे 400 रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि संकरित व्हरायटीला 150, 200, 250 रुपयाचा बाजारभाव मिळाला। पावसामुळे आज शेतकऱ्यांची थोडीशी तारंबळ झाल्याचं पाहायला मिळालं। सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांची धावपळ झाली। सध्या टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज झालेला आहे। झालेला खर्च आणि मिळणारे पैसे याचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे शेतकरी सध्या अधिक प्रमाणामध्ये आदबट्ट्यामध्ये आहे। 30 ऑक्टोबर 2025 रोजी साऊ या व्हरायटीला 350 ते 375 रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि मेघदूत, आर्यमान 108 या व्हरायटीला 150, 200 ते 250 रुपयाचा बाजारभाव मिळाला। आज टोमॅटोची आवक साधारण 6 ते 7 हजार क्रेटच्या आसपास झाली असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक सारंग घोलप यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याची आपल्याला नाराजी पाहायला मिळते। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे, त्यामुळे या ठिकाणी शेतकरी खूप दूरवरून टोमॅटो विक्री करायला येत असतात। शेतकरी बांधवांनो, टोमॅटो हे नाशिवंत माल आहे, त्यामुळे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात। नाराज होऊ नका। शेवटी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळे उठत असतो। व्यापारी तरी काय करणार? व्यापारी सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहेत, त्यांनी सुद्धा काळजी घ्यावी अशी आपल्याला अपेक्षा असते। परंतु पुढे जर त्यांना गिऱ्हाईक भेटलं नाही तर ते तरी काय करणार असा प्रश्न नेहमीच असतो। आज थोडेसे बाजारभाव 25 ते 50 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले। नारायणगावचे टोमॅटो मार्केट एक महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत असतात। या ठिकाणचे व्यापारी, संचालक मंडळ, सभापती संजयराव काळे यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे। त्यामुळे नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा अधिकचा कल असतो। सध्या टोमॅटोला मिळत असलेला बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तुंग आहे। यंदाच्या वर्षी टोमॅटोचं सीझन पूर्णपणे फेल गेलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड नाराजी व्यक्त करतोय। मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी अगोदर अडचणीत, मधल्या काही काळामध्ये थोडेफार बाजार वाढले, नंतर पुन्हा बाजारभाव पडले। जे इतर संकरित व्हरायटी आहेत, जे मेघदूत आहे, आर्यमान आहे, 108 आहे, या व्हरायटीला बाजारभाव मिळतोय 200, 250 आसपास हा बाजारभाव मिळतोय। या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे। जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे, त्यामुळे व्यापारी बांधवांनो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात, तुम्ही योग्य काळजी घ्याल अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। टोमॅटो चांगले टोमॅटो 300, 350, 400 पण गेले साहेब, आणि नॉर्मल मीडियम साईज माल 150, 200, 250 झाले। आर्यमान 150, 200, 250। मेघदूत आहे पण ते काय एवढं खास नाहीत सध्या मार्केट। 108, 200, 250 गेले। बाजारभाव वाढला? बाजारभाव साहेब 1-2-3 दिवसात उलटा पलटी होतील, बाजार कमी शक्यता आहे। नाशिकला काय बाजारभाव? नाशिकला साहेब 200, 250, 300 पावणे 400 पर्यंत गेलेले। जेमतेम बाजार म्हणजे आज थोडेसे 40 रुपयाने वाढलेत। बाकीचे हायब्रिडचे बाजार आहेत ते जैसे ते आहेत, आणि आवक 6-7-8 हजाराच्या आसपास असेल। काय बाजारभाव वाढतील? बाजारभाव वाढतील सांगण्यापेक्षा हाय स्टेबल राहतील। डाऊन होण्याचे चिन्ह मला कमी दिसत आहेत, कारण हे हाय असे बाजार राहतीलच, आणि जर मध्ये जर गुजरात चालू होण्यासाठी जर गॅप पडला तर मग बाजार वाढू पण शकतात। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.